आता 1 महिन्यानंतर अजून एक मर्डर होतो. गुड मॉर्निंग. मी चाललोय जिमला. आईला सूर्योदय रोज यायला लागलेत. नक्की सीझन कोणता चालू आहे? कडक ऊन आहे, कडक. उन्हाळा चालू आहे का हिवाळा चालू आहे सांगा नक्की. एवढा घालून अवघड आहे. पोहोचलो मी इथं. आता करतोय मी सगळ्यात स्ट्रॉंगर मसल माझा आज करणार आहे लेग्स. फक्त लेंथच वाटली लेग्सची माझ्या. स्ट्रेंथ कधी वाढायची? वाढवणार. आलो वर्कआउट करून लेग्सचा. 3 hours later. झालंय माझं लेग्सचं वर्कआउट. दाखवू काय तुम्हाला लेग्समध्ये? ओलिओसारखे लेग्स आहेत माझे. आता नाही दाखवणार लेग्स. डायरेक्ट 4-5 महिन्यानंतर दाखवणार. थोडेफार वाढले की जातो, आवरतो आता. गुड इव्हनिंग. अंधार झाला का? हां, आलो मी टाइमपास करून. जिजायला गेलो होतो नेहमीसारखंच. काय नाही, वाया घालवले आयुष्यातले किमती तास आणि आलो आता. कुठे जाणार नाहीये. माझ्या भावाच्या मुलीचा बड्डे आहे. 8 वर्षाची झाली ती, त्यामुळे ते सेलिब्रेशन करणार आहे आज आम्ही. ये सो आजचे काय प्लॅन्स नाही आहेत. हां, तर आता मी स्टोरीज टाकायला चालू केल्यात यूट्यूबवर. तर एकाने कमेंट केली होती इंस्टाग्रामवर मला की अशा शॉर्ट स्टोरीज टाकण्यापेक्षा स्टोरीज सांगण्यापेक्षा डायरेक्ट मूवी तयार करून टाक किंवा शॉर्ट फिल्म तयार करून टाक. तर भावा, तसं पण काम चालू आहे. आणि सगळ्यात मेन गोष्ट, माझ्याकडे टीम नाही आहे. म्हणजे ॲक्टर लागतात कामं करायला, ते नाही आहेत. त्यामुळे मी स्टोरी सांगतोय आत्ता, तयार नाही करते. आणि स्टोरी तयार करायचं पण काम चालू आहे. शॉर्ट फिल्म लवकरच येणार आहे, ठीक आहे. त्याची पण तयारी चालू आहे. पण कसं आहे, टीम नसल्यामुळे जरा प्रॉब्लेम होते. भरपूर कॅरेक्टर्स असतात ना फिल्ममध्ये. असं स्टोरी सांगताना कसं तोंडाने सांगायची असते, पण तयार करताना फिल्म कसं असतं, भरपूर कॅरेक्टर्स असतात, भरपूर गोष्टी असतात, ठीक आहे. एक प्रॉपर टीम पाहिजे त्यासाठी. ती आत्ता माझ्याकडे नाही आहे, पण चालू आहे. तरी पण माझं काम करतो ॲडजस्ट. आणि येईल ते लवकरच, एक 15-20 दिवसात येईल शॉर्ट फिल्म पण, ठीक आहे. तर आजच्या स्टोरीचं नाव आहे द लाऊडनेस, ठीक आहे. त्याच्यामध्ये आपलं पहिलं कॅरेक्टर आहे सिमरन नावाचं. ती एक गिटारिस्ट आहे आणि सोबत ती सिंगिंग पण करते. तिचं एक बँड पण आहे, म्हणजे एक बँड ग्रुपमध्ये ती आहे. आणि तिचं स्वप्न आहे एक म्युझिशियन बनायचं, एक गिटारिस्ट बनायचं आणि सक्सेसफुल म्युझिशियन वगैरे बनायचं. एक सक्सेसफुल बँड तिचा तयार, असं तिचं ओव्हरऑल सगळं स्वप्न आहे म्युझिक रिलेटेड, ठीक आहे. ती रेंटने राहतीये, ठीक आहे, एकटीच. आणि नेहमीचं रुटीन तिचं हेच आहे की फक्त प्रॅक्टिस करणं. ती जिथे राहतीये त्या सोसायटीमध्ये आजूबाजूच्या लोकांना खूप प्रॉब्लेम होतो, कारण ती यंग असल्यामुळे त्याच्या फ्लॅटमध्ये रेग्युलर पार्टी चालू असतात. त्यांच्या फ्रेंड्सचं, त्यांच्या ग्रुपचं जॅमिंग चालू आहे. रात्रभर नॉईज जास्त होतो, कंटिन्यू आवाज, गडबड, गोंधळ चालू असतो त्यांचा, ठीक आहे. त्यामुळे सोसायटीवाले तिला खूप वैतागलेले आहेत. आणि याच कारणामुळे ती लास्ट सोसायटी सोडून आली आहे. या सोसायटीत ती शिफ्ट होऊन 3-4 महिने झालेत, पण या सोसायटीत पण सेमच प्रॉब्लेम होतोय. आणि लोकांच्या कंप्लेंट्स आहेत खूप तिच्या रिलेटेड, त्या आवाज गोंधळामुळे. एक दिवस ती अशीच गिटार वाजवायची प्रॅक्टिस करत असताना अचानकच तिला मागणं आवाज येतात कसले तरी तिच्या फ्लॅटमध्ये, रात्रीचे 3 वाजता. आणि तिला असा भास होतो की आपल्या फ्लॅटमध्ये कोणतरी आहे, आपण सोडून अजून पण कोणतरी आहे. मग ती लाईट चालू करते आणि बघते तर कोणी नसतं, ठीक आहे. असं तिला 4 ते 5 नाईट्स कंटिन्यू चालत राहतं हे पुढचा अख्खा आठवडा. तिला रोज असं वाटतं की कोणतरी येतंय, काहीतरी कसला तरी आवाज होतोय. ती लाईट चालू करून बघतीये, पण कोणीच भेटत नाहीये. मग एक आठवड्यानंतर तिला असं वाटतं की ती फक्त इमॅजिन करते. हे कंटिन्यू 7 ते 8 दिवस चालू राहतं, ठीक आहे. शेवटी वैतागून ती एक पोलीस कंप्लेंट करते की मला रात्रीचे आवाज येतात, कोणतरी येते असं वाटतं, त्यामुळे प्लीज तुम्ही माझी कंप्लेंट घ्या आणि येऊन एकदा चेक करा, ठीक आहे. तर पोलीस तशी एन्क्वायरी करतात, पण त्यांना काहीच भेटत नाही, ठीक आहे. मग 3 ते 4 महिन्यानंतर एक दिवस सिमरन अशीच फ्लॅटमध्ये बसलेली असते. कानात इयरफोन आहे, गिटार त्याच्या राईट साईडला ठेवलेली आहे, हातात कॉफीचा मग आहे आणि ती सॉंग्स ऐकतीये. ती प्रॅक्टिससाठी जे सॉंग तिला आता वाजवायचं गिटारवर, त्यासाठी ते त्याचे वोकल्स ऐकते किंवा त्याची ट्यून ऐकते. अचानकच फ्लॅटचा दरवाजा उघडतो, फ्लॅटमध्ये कोणतरी येतं आणि सिमरनच्या बॅक साईड, चेअरच्या बॅक साईडवरून येतात आणि सिमरनला गळ्यावर असा नाईफने कट करतं. सिमरन ऑन द स्पॉट
डेथ होते सिमरनची. ठीक आहे, हातात मोबाईल तसाच आहे. तिचा मर्डर होतो, पोलीस एन्क्वायरी होते. आता त्याच्यामध्ये एक पोलीस ऑफिसर आहे अर्जुन, तो येतो. कुठलेच जबरदस्ती एंट्रन्सचा प्रयत्न झालेला नाहीये. म्हणजे ज्याने मर्डर केलाय, जो मर्डरर आहे त्याच्याकडे ऑलरेडी चावी आहे किंवा तो हिच्या ओळखीचा आहे, त्यामुळे त्याच्याकडे ऍक्सेस होता. जबरदस्ती एंट्रीचं काहीच हे नाहीये, प्रूफ नाहीयेत. हिला फोर्सफुली मारले असं पण काही नाही की हिने हे ट्राय केलं वाचण्यासाठी, असं पण काही नाही. म्हणजे असं पण असू शकतं की मर्डरर त्याच्या ओळखीचा आहे. या दोन गोष्टी आहेत आणि काहीच एव्हिडन्स भेटलेले नाहीयेत. ना कसले फिंगरप्रिंट्स, ना कॅमेऱ्यामध्ये बिल्डिंगच्या कुठे कोण दिसलंय येताना जाताना, काहीच प्रूफ नाहीयेत. 1 महिना उलटून गेलाय तरी पण पोलीस ऑफिसर अर्जुनला अजून काहीच प्रूफ भेटलेले नाहीयेत. त्यामुळे ती केस तशीच अनसॉल्ड आहे आणि त्याला 1 महिना झालेला आहे. आता 1 महिन्यानंतर अजून एक मर्डर होतो. त्याचं नाव आहे शंकर. तो एक गिरणी मजदूर आहे, म्हणजे गिरणीमध्ये काम करणारा. आणि त्याला दारू प्यायची खूप सवय असल्यामुळे दारूच्या नशेत तो कधी पण रात्री गिरणी चालू करतो, पीठ मळतो, कधी पण रात्री पीठ दळतो, रात्री कधी पण 12-1 वाजता. त्याच्यामुळे आजूबाजूच्या लोकांच्या पण खूप कंप्लेंट्स आहेत. ठीक आहे, तर तो पण असाच एक दिवस घरी बसलेला असतो. त्याचा पण सेम पॅटर्न आहे. हातात इकडे दारूचा ग्लास आहे, कानात इयरफोन घातलेले आहेत त्यांनी पण, आणि तो बसलाय खुर्चीवर. एक दिवस त्याचा पण मर्डर झालेला आहे. सेम पॅटर्न. परत आपला इन्स्पेक्टर जातो अर्जुन, बघतो काहीच एव्हिडन्स भेटत नाही. सेम पॅटर्न, फक्त एरिया वेगवेगळे. पॅटर्न सेम, गळ्यावर एकदम शार्प नाईफ कट आहे. काहीच फोर्सफुल एंट्रन्सचे एव्हिडन्स नाहीयेत किंवा ह्याने काय अपोज केला मर्डररला याचे पण काहीच सायन्स नाहीयेत. फोर्स सायन्स कुठलेच नाहीयेत. नक्की चाललंय काय? आणि हा जो आपला इन्स्पेक्टर आहे तो असा आहे की लाईफमध्ये फुल 100% रेकॉर्ड, म्हणजे आतापर्यंत जितक्या केसेस त्याला भेटल्या सगळ्या त्यांनी सॉल्व्ह केलेल्या आहेत. ठीक आहे, पण आता ही केस नंबर 2 आहे जे त्याच्याकडून अजून पण सॉल्व्ह झालेलं नाहीये. मर्डर होऊन 1 महिना उलटून गेलाय तरी पण काहीच एव्हिडन्स भेटलेले नाहीयेत. आता पुढे काय होईल? या केस हा सिरियल किलर पकडला जाईल का मर्डर कंटिन्यू राहतील, का ऑफिसरची बदली होईल आरोपी भेटत नसल्यामुळे? कशी वाटली स्टोरी? लाईक करा, कमेंट करून सांगा आणि नेक्स्ट पार्टचा वेट करा. पाहिजे तेवढं शेअर करा, भरपूर शेअर करा हा पार्ट, म्हणजे नेक्स्ट पार्ट लगेच टाकतो. तोपर्यंत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर.